हॅलो Yes, ma'am. हॅलो 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 Yes, ma'am. लास्ट टाइम आपला फ्युएल चॅप्टर संपलाय का रे? कुठपर्यंत आला होता? व्हॉट इज लास्ट पॉइंट इन युअर नोटबुक? हॅलो हॅलो अरे नोटबुक आहेत की नाहीत? हाँ ma'am. हा हा मॅम Refining of crude. मॅम डायग्राम झाले होते फ्रॅक्शनल फक्त डायग्राम झालेले का? झाले. डायग्राम झालेली आहे. हा मॅम. स्क्रीन डायग्रामची दिसते का आपण लास्ट टाइम काढलेल्या? No ma'am. नो मॅम. आता Yes ma'am. हा ओके. How sulfur is removed? Which chemical is used to remove the sulfur? Copper oxide. Copper oxide. Good. Name any one fraction which is produced from crude petroleum. Name any one fraction which is produced from petroleum. पेट्रोलियम इथर. Petroleum, ether, gasoline, diesel, lubricating oil. केरोसिन Can you give me type of lubricating oil or example of lubricating oil? Petroleum jelly, lubricant, grease आणि वॅक्स. लुब्रिकेटिंग ऑइलचे 4 टाइप कोणते आहेत? लुब्रिकेटिंग ऑइल चा यूज कसा होतो त्याच्यावरून त्याचं क्लासिफिकेशन आहे. फर्स्ट वन इज सॉलिड लुब्रिकंट लुब्रिकंट म्हणून वापरला जातो. दुसरा या लुब्रिकेटिंग ऑइलचा पहिला उपयोग लुब्रिकंट म्हणून वापरला जातो. दुसरा ग्रीस तयार करण्यासाठी वापरला जातो. तिसरा टाइप जेली पेट्रोलियम जेली म्हणजे कॉस्मेटिक्स मध्ये वापरला जातो. आणि चौथा टाइप हा इट इज युज्ड फॉर फॉर्मेशन ऑफ वॅक्स. ओके. At what temperature this iron retort is heated? 400 degrees Celsius. This each part is known as a fraction. Each part is known as a fraction. Okay. हा लक्ष द्या. हे बघा केवढी गंमत आहे ह्या केमिकलची आणि निसर्गाने कसं तयार केलेले आणि त्याचा उपयोग कसा करतो. कार्बनची लिंकेज 1 ते 4 पर्यंत जर असतील, 1 ते 4 पर्यंतचे कार्बन जर एकत्रित आलेले असतील म्हणजे कार्बनचे 4 मेंबर एकत्र आलेले असतील, 1 ते 4 मेंबर एकत्रित आलेले असतील तर तो बनतो अनकंडेन्स्ड गॅस. त्याचा बॉइलिंग पॉइंट हा 30 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त कमी असतो.
याचा यूज इथं लास्ट एक कॉलम आपण काढणार आहोत. याचा यूज हा डोमेस्टिक आणि इंडस्ट्रियल पर्पज साठी होतो. मीन्स इट इज युज्ड ॲज ए फ्युएल. इट इज युज्ड ॲज ए फ्युएल. देन पेट्रोलियम इथर 5 ते 7 एवढे कार्बन ॲटम एकत्रित आल्यानंतर त्याच्यापासून पेट्रोलियम इथर बनत असतं. त्याची बॉइलिंग रेंज आहे 30 ते 70 डिग्री सेल्सिअस पर्यंत असते. याचा यूज हा एरोप्लेन, हेलिकॉप्टर, रॉकेट्स याचं फ्युएल म्हणून आणि केमिस्ट्रीच्या लॅबोरेटरीमध्ये सॉल्व्हंट म्हणून केला जात असतो. नेक्स्ट वन इज पेट्रोलियम. इट इज ऑल्सो नोन ॲज अ गॅसोलिन. त्याची बॉइलिंगची रेंज आहे 40 ते 120 डिग्री सेल्सिअस. तिथे C5 to C9 एवढे कार्बन ॲटम एकत्रित येऊन तयार झालेला असतो पेट्रोल. याचा यूज हा ऑटोमोबाईल मध्ये होत असतो. देन नॅफ्था और सॉल्व्हंट स्पिरिट. याच्यामध्ये बॉइलिंग रेंज असते 120 ते 180. याच्यामध्ये C9 to C10 एवढे कार्बन एकत्रित आलेले असतात. याचा यूज हा ड्राय क्लीनर म्हणून होत असतो. देन केरोसिन 180 ते 250 डिग्री सेल्सिअस असतं. याच्या कार्बन 10 ते 16 एवढ्या रेंज मधले कार्बन एकत्रित येऊन हे तयार होत असतं केरोसिन. स्ट्रक्चर वगैरे आपल्या सिलेबसला काही नाही, डायरेक्ट फक्त कार्बन एवढे ते एवढंच आहे. याचा यूज हा केरोसिनचा यूज हा स्टोव्ह मध्ये होत असतो. त्यानंतर जनरेटर मध्ये पण होत असतो बघा, माहितीये ना, जनरेटर इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्याचे. Yes, ma'am. हा. देन डिझेल ऑइल 250 ते 320 डिग्री सेल्सिअस. C10 to C18. It is used as a fuel. It is used in diesel engine. Then heavy oil. Heavy oil divided into 4 parts. Number 1 is a lubricating oil. Number 2 is a petroleum jelly. Next one is a grease. Next one is a paraffin wax. हे 320 ते 400 डिग्री सेल्सिअस पर्यंत बॉइलिंग रेंज असते आणि याच्यामध्ये C17 to C30 एवढे कार्बन ॲटम एकत्रित आलेले असतात. याचा यूज हा या टाईप नुसार होतो. लुब्रिकेटिंग ऑइल लुब्रिकंट म्हणून वापरला जातो. पेट्रोलियम जेली कॉस्मेटिक्स मध्ये वापरली जाते. ग्रीस हा पण लुब्रिकंट म्हणून वापरला जातो आणि वॅक्स हा कॅन्डल्स वगैरे बनवण्यासाठी वापरला जातो. रेसिड्यूज मे बी अस्फाल्ट और पेट्रोलियम कोक. It is having boiling point above 400 degree Celsius. It is C30 and above. डांबर बनवण्यासाठी केला जातो, सिमेंट बनवण्यासाठी केला जातो, रूफ छत बनवण्यासाठी केला जातो. ओके, तर याच्यामध्ये हे बघा, मी ज्यावेळेस ऑफलाईन असायचे त्यावेळेस सांगायचे मुलांना हे डायरेक्ट टेबलच्या टेबल लिहायला लागायचे. इथं आपण लास्ट पासून बघूयात. 100 अबव 400, इथं 400 आहे 60 ला, इथं 400 एंड ला आहे. इथं 320 इकडे आहे, 250 250, 180 180, 120 120, 40 70 30 30. एक साइड लक्षात ठेवायची, दुसरी साइड आपोआप येते. त्यानंतर इथं पेट्रोलचा इथं 5 आहे, नाफ्थाचा पण 9 आहे, केरोसिनचा 10 आहे, डिझेलचा 10 आहे, हेवी ऑइलचा 17 आहे. युजेस तुम्हाला सगळे माहित आहेत. आर यू गेटिंग? एकदा युजेस फक्त रिवाइज करा, कारण तुम्हाला इथला कॉलम लिहायचा आहे. अनकंडेन्स्ड गॅसचा यूज कुठे होतो? डोमेस्टिक पर्पज. डोमेस्टिक आणि इंडस्ट्रियल. पेट्रोलियम इथरचा यूज कुठे होतो? फास्ट सांगा. एरोप्लेन, हेलिकॉप्टर, रॉकेट याच्यासाठी फ्युएल म्हणून आणि सॉल्व्हंट म्हणून. पेट्रोलचा उपयोग कुठे होतो? ऑटोमोबाईल मध्ये. नाफ्थाचा यूज कुठे होतो? ड्राय क्लीनर. व्हेरी गुड. केरोसिनचा उपयोग जनरेटर आणि केरोसिन स्टोव्ह मध्ये. डिझेल ऑइलचा ऑटोमोबाईल मध्ये. आणि ह्याचे टाईप नुसार प्रत्येकाचे चार भाग 4 वेगवेगळ्या लाईन मध्ये लिहायचे. लुब्रिकेटिंग ऑइल. आणि इथं पण लिहिताना कर्सर दिसतंय का? कर्सर दिसतंय का सगळ्यांना? Yes, ma'am. हा. दिस इज ऑन रिफ्रॅक्शन असा शब्द लिहायचा नाही. दिस इज ऑन रिफ्रॅक्शन यूज असा शब्द लिहायचा नाही. हे 4 जण एकाखाली एक लिहायचे. मग समजा आता हेवी ऑइलच्या खाली स्मॉल ए टाकून तुम्ही लुब्रिकेटिंग ऑइल लिहिलेलं असेल
तर बरोबर त्याच्या पुढे इकडे जाऊन ना आपण युजेस लिहिणार आहोत ना, त्याच्या पुढे लुब्रिकेटिंग ऑइलचं यूज लुब्रिकंट म्हणून असं लिहायचं. लक्षात आलं का? हा, अजून एकदा शॉर्ट मध्ये सांगते. हेवी ऑइलच्या खाली 4 जण आहेत का नाही, त्यांचे हेवी ऑइलचे 4 लोक आहेत का? Yes, ma'am. हेवी ऑइलचे हे 4 मेंबर आहेत का? Yes, ma'am. हा, तर ते 4ही मेंबर एक हेवी ऑइल नंतर ABCD असे टाकून इथं लिहायचे. ABCD. आणि आपण इथं एक कॉलम काढणार आहोत युजेसचा. तिथे पण इथं ए लिहायचं आणि इकडच्या ए चे युजेस इकडे लिहायचे. त्यानंतर पेट्रोलियम जेली लिहायचं इकडे बी म्हणून, त्याचा यूज हा कॉस्मेटिक्स म्हणून इकडे बी आकडा टाकून लिहायचा. इथं ग्रीस म्हणायचं, त्याचा यूज इकडे लिहायचा. इथं पॅराफिन वॅक्स म्हणायचं, त्याचा यूज लिहायचा. आर यू गेटिंग? Yes, ma'am. हा, आणि रेसिड्यूचा यूज हा रूफ मेकिंग, सिमेंट मेकिंग आणि इट इज युज्ड फॉर रोड मेकिंग. रोड, रूफ, सिमेंट. आर यू गेटिंग? समजलं का रे व्यवस्थित तुम्हाला? तुम्हाला काय Yes, विचारतील माहितीये का एमसीक्यूज ला? एमसीक्यूज ला विचारणारे पॉइंट वरतीच आहेत. तरी पण ह्याच्यातलं काय विचारलं तर डॅश डॅश इज द नेम ऑफ फ्रॅक्शन ऑफ क्रूड ऑइल. क्रूड ऑइलच्या फ्रॅक्शनचं नाव पहिलं विचारायची एमसीक्यूज मध्ये, हे पेट्रोलची रेंज किती आहे वगैरे. पण आता एमसीक्यूज विचारायला भरपूर दुसरीकडे वावय, त्यामुळे विचारलं जाईल असं वाटत नाही, तरी पण असावं तुमच्याकडे. राईट डाऊन. आपला पेपर कधी आहे रे केमिस्ट्रीचा, आयएससीचा? हॅलो, पेपरच्या अगोदरच्या दिवशी मला सांगा, आपण रिव्हिजन घेणार आहोत, कारण ती मार्क युनिव्हर्सिटीला जातात. पहिल्या आणि दुसऱ्या चॅप्टर वरती आपण रिव्हिजन घेणार आहोत. 8 तारखेला मॅम. 8 तारखेला का पेपर? 8 तारखेला आहे. येस मॅम. 5 अजून 2-3 दिवस राहिले ना. मला अगोदरच्या दिवस ची आठवण करून द्या. मी विसरले ना तरी तुम्ही रिमाइंड करा, कारण सगळ्यांना 30 पैकी 30 मार्क जे रेग्युलरली जॉईन करतात त्यांना सगळ्यांना मिळायला पाहिजे. मी डायरेक्ट एमसीक्यूज नाही डिस्कस करणार, पण पूर्ण चॅप्टरची एमसीक्यूज डिस्कस करणार, दोन्ही चॅप्टरची. ओके, राईट डाऊन.
हॅलो, झालं? येस मॅम. येस मॅम. शेवटी कॉलम लिहिला का रे युजेसचा, का नाही लिहिला? लिहिलं मॅम. आता जे पॉइंट शिकवणार आहे तो लास्ट पॉइंट आहे या चॅप्टर मधला आणि महत्वाचा पण आहे. ठीक आहे, तर मी विचारलेल्या क्वेश्चनची उत्तर द्या. RCOOR म्हणजे कुठला फंक्शनल ग्रुप रे? इतर. हा, युअर रोल नंबर. हॅलो, 64. हॅलो, हा येस मॅम. 64. Are you from which college? Are you from महाराष्ट्र विद्यालय बार्शी. महाराष्ट्र विद्यालय बार्शी? गुड. किती मार्क आहेत तुम्हाला सीईटी किंवा जेईला? सीईटी दिलंय मॅम. सीईटी बोला ना. सीईटी दिलंय जे नाही. जेई दी, मग सीईटीला किती? आ, हॅलो गणेश, हा मॅम. किती मार्क आहेत? 71% आले. 71. ठीक आहे, गुड. हा, if double O is here, double O and double O, and या डबल O च्या दोन्ही साईडला कार्बन आहेत. तिथं हायड्रोजन दिसतात पण तसं लिहावं लागतंय म्हणून लिहिलं गेलेलं आहे. ऍक्च्युअल ऑक्सिजनचं लिंकेज कोणाशी आहे? कार्बनशी आहे. डबल O, RCOOR, ROOR, इथर काय? इस्टर रे, इस्टर. काय? इस्टर. आता पुढे, हा कुठला ग्रुप आहे रे? इथं पण 2 डोळे आहेत. इथं कसं आहेत की नाही तशी याला पण 2 डोळे आहेत इकडे. कुठला ग्रुप आहे? तुम्ही जे सांगाल ना ते बरोबर आहे, फक्त सांगा. याला पण 2 डोळे आणि 2 कार्बन आहेत कडेने, याला पण 2 डोळे आणि कडेने कार्बन आहेत. विच ग्रुप इज दिस? हॅलो, ईस्टर. इस्टरच रे. हे बघा, डबल मध्ये ऑक्सिजन आणि कडेला जर ऑक्सिजनच्या दोन्ही बाजूला जर कार्बन ऍटम असले तर त्याला इस्टरच म्हणायचं असतं. इथं कसं 2 ऑक्सिजन आणि कडेला कार्बन, आता सांगितलं हायड्रोजन इकडं असते पण इथं ठेवावं लागतंय त्याला. इथं पण बघा 2 ऑक्सिजन आणि इथं कार्बनला लिंकेज, इकडच्या ऑक्सिजनची इकडे कार्बनला लिंकेज, म्हणजे इथं पण इस्टर आहे आणि इथं पण इस्टर आहे. एका प्रकारच्या इस्टरचं रूपांतर दुसऱ्या प्रकारच्या इस्टर मध्ये झालेलं आहे. त्या रिॲक्शनला ट्रान्स इस्टरिफिकेशन असं म्हणायचं. इस्टरच रूपांतर इस्टर मध्ये झालेलं आहे, फक्त मॉलिक्युलर वेट चेंज झालेलं आहे, वेगळं झालेलं आहे. इस्टर इज कन्व्हर्टेड इनटू इस्टर. दिस प्रोसेस इज नोन ॲज अ ट्रान्स इस्टरिफिकेशन. ओके. कधी पण ना ऑक्सिजन जवळून बॉन्ड तुटायला चालू होतात, कारण ऑक्सिजन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो. तुम्हाला जास्त केमिस्ट्री नाही, मी तुम्हाला खूप डीप मध्ये नेणार नाही कारण उगीच तुम्हाला ऐकत बसावं लागेल. मग हा, इथं ऑक्सिजन आहे ना, इथं लिंक ब्रेक होते. कोण रिकामं झालं रे? हायड्रोजन. CH3 CH2 रिकामा झाला, एका बाजूला पडला आणि OH हा एका बाजूला आला. एम आय करेक्ट? येस. हा, आता इथं पण पहिल्यापासून जायचं, ऑक्सिजन शोधायचा कुठे येत आहे ते. इथं आला का ऑक्सिजन? इथली लिंकेज ब्रेक होते, इथली ह्या दोघांमधली इथली ब्रेक होते आणि ह्या दोघांमधली इथली ब्रेक होते. आता कुठून रिकामा झाला? CH2. CH2 हा रिकामा झाला म्हणून सांगितलं का? हा
इथला बॉन्ड नाही सांगितलं मी तसं काही सुद्धा. CH2 बॉन्ड CH बॉन्ड CH2 हा ग्रुप रिकामा झाला. आणि दुसऱ्या साईडला पुन्हा किती तुकडे तयार झाले? 3. कारण इथं कशी आडवी लाईन आहे तशी ह्यांच्यामध्ये आडवी लाईन नाही बघा, सॉरी उभी लाईन नाही. या दोघांमध्ये कशी उभी लाईन आहे तशी इकडे ह्या दोघांमध्ये कुठे उभी लाईन दिसते का तुम्हाला? दुसरीकडे नाही. त्यामुळे किती ग्रुप रिकामे झाले? 1 2 आणि 3. ओके. नियमाप्रमाणे हे बघा, हा ऑक्सिजन इथले इलेक्ट्रॉन रिकामे झालेले आहेत ह्या ऑक्सिजनचे. हा ऑक्सिजन याच्या बरोबर बॉन्ड करायला जाईल का रे ह्या ऑक्सिजन बरोबर? हॅलो हॅलो हॅलो. No. हा रिकामा झालेले ऑक्सिजन, हे ऑक्सिजन आवडेल का त्याला? निगेटिव्हला निगेटिव्ह आवडेल का? No. नाही. मग हा CH2 हा इथला CH आणि इथला CH2 हा ग्रुप कुणाकडे जाईल? कोण आवडेल त्याला? ह्या CH2 CH2 ला इकडचं कोण आवडेल? Oxygen. OH आवडेल, कारण आपण इथे ऑक्सिजन पासून लिंकेज ब्रेक केलेले. कोण आवडेल? OH. आणि मग हा OH किती ठिकाणी येऊन बसेल सांगा? हा OH येईल इथं CH2 च्या शेजारी येऊन बसेल. हा दुसरा OH येईल इथल्या CH2 च्या शेजारी येऊन बसेल. तिसरा OH येईल इथल्या CH2 च्या शेजारी. हे बघा इथं ग्लिसरीन नावाचा कंपाऊंड तयार झाले. आर यू गेटिंग? आता उरलेलं काय काय उरलं शिल्लक? RCOO हा कुणाशी रिॲक्ट होईल रे? आता हा गेला इकडे, हा गप्प बसणार नाही. CH3 CH2 गप्प बसणार नाही. ते कोणाकडे जातील? हा CH3 CH2 उठेल आणि इथे येऊन बसेल. हा CH3 CH2 दुसरा उठेल, याला कंपनी देईल. कुणाला? याला. आणि हा CH3 CH2 उठेल आणि ह्या CH2 च्या जागेवरती येईल आणि ह्या लोकांना कंपनी देईल. हे बघा आहे का? CH3 CH2 पहिल्यांदा, CH3 CH2 पहिल्यांदा, CH3 CH2 पहिला, आणि त्याच्या पुढे कोण आहे? हा OOCR1 आहे का? OOCR1, OOCR2, OOCR3 आहे ना? आहे की नाही? Yes, ma'am. आर यू गेटिंग दिस रिएक्शन? एकदा ऑब्झर्व करा बरं, येते का तुम्हाला? फक्त ऑब्झर्व करा. ऑफलाईनच्या वेळेस लिहावी लागत होती, आता काय तुम्हाला रिएक्शन कोण विचारणार नाही. मग हे जे आहे ना पहिला मेंबर, हा कुठं असतोय माहितीये का? सगळ्याच अॅनिमल ऑइल आणि व्हेजिटेबल ऑइल मधला मेन कॉन्स्टिट्युएंट हा इस्टर असतो. अजून सावकाश सांगते, सगळ्याच अॅनिमल ऑइल मध्ये आणि सगळ्याच व्हेजिटेबल ऑइल मधला मेन घटक हा असतो. मग ज्या वेळेस अॅनिमल ऑइल आणि व्हेजिटेबल ऑइलची रिॲक्शन इथेनॉल बरोबर ती करायला, त्यावेळेस बायोडिझेल नावाचं केमिकल तयार होत असतं. म्हणून इथं पहिलं वाक्य लिहिलेलं आहे, बायोडिझेल इज अ फॉर्म ऑफ डिझेल फ्युएल मॅन्युफॅक्चर्ड फ्रॉम व्हेजिटेबल ऑइल आणि अॅनिमल फॅट. हे कशापासून? हे काय आहे? हे व्हेजिटेबल आणि अॅनिमल ऑइल आहे हे. मग हे बायोडिझेल कशापासून बनवलं जातं? ह्या व्हेजिटेबल ऑइल आणि अॅनिमल ऑइल पासून बनवलं जातं. आर यू गेटिंग? Yes, ma'am. हा बायोडिझेल हे कोण आहे सांगा बरं? हा कोण आहे? हा कर्सरच्या कडेला फिरतोय ते कोण आहे? कोण आहे? व्हॉट इज दिस? अॅनिमल ऑइल आणि व्हेजिटेबल ऑइल. Animal and vegetable. याचं रूपांतर कशामध्ये केलेलं आहे? बायोडिझेल मध्ये. Biodiesel. म्हणून इथलं फक्त पहिलंच वाक्य आपल्याला पाहिजे, बाकीचं नाही पाहिजे. बायोडिझेल इज अ फॉर्म ऑफ डिझेल फ्युएल मॅन्युफॅक्चर्ड फ्रॉम व्हेजिटेबल अँड अॅनिमल ऑइल. आणि नंतर म्हणायचं प्रोडक्शन ऑफ बायोडिझेल म्हणायचं आणि फक्त रिॲक्शन लिहून काढायची, बाकी काहीच लिहायचं नाही. आर यू गेटिंग? लिहा, याचं पहिलं वाक्य लिहा आणि हे हेडिंग लिहा आणि त्याच्या खाली हे फक्त हेडिंग लिहा, माहिती लिहायची नाही.
हे हेडिंग लिहा, हे हेडिंग लिहा आणि ही रिॲक्शन लिहा. स्टार्टेड. कुठपर्यंत लिहिणार? पहिलं हेडिंग लिहिणार. हेडिंग लिहून कुठपर्यंत जाणार? हेडिंग लिहिणार, फॅट पर्यंत जाणार, फॅट पर्यंत. नंतर प्रोडक्शन ऑफ बायोडिझेल म्हणणार, त्यानंतर ट्रान्सहिस्टरिफिकेशन म्हणणार. कारण असा जर एमसीक्यू विचारला बायोडिझेल इज प्रोड्युस्ड बाय डॅश डॅश रिॲक्शन, तर कुठली रिॲक्शन? ट्रान्सहिस्टरिफिकेशन रिॲक्शन. आणि रिॲक्शन लिहा. हॅलो, झालं? रिॲक्शन लिहून झाली तुमची? नो मॅम. नाही झालं अजून. लिहा. हे लास्टचं काय लिहू नका. R1 R2 R3 ग्रुप. झालं मॅम. सर्वांचं झालं? येस मॅम. लास्ट एक सेंटेन्स त्याच्या खाली ही नावं लिहिली तरी ग्लिसराईड, इथेनॉल. या ग्लिसराईडच्या ट्रायग्लिसराईडच्या खाली लिहा व्हेजिटेबल अँड ॲनिमल ऑइल.
याच्या खाली लिहा व्हेजिटेबल अँड अॅनिमल ऑइल. लिहिलं. आणि खाली एक सेंटेन्स लिहा. बायोडिझेल इज प्रोड्युस्ड बाय ट्रान्सइस्टरिफिकेशन रिएक्शन. Biodiesel is prepared by transesterification reaction. Transesterification reaction. लक्ष द्या. ऍडव्हान्टेज काय आहेत बायोडिझेलचे? ऍडव्हान्टेज ऑफ बायोडिझेल. मी फक्त हेडिंग वाचते, तुम्ही बघू बरं काय काय गेस तुमच्या डोक्यात येतात. मी तर सांगतेच नाही, कळालं तर. बायोडिझेल इज प्रोड्युस्ड फ्रॉम रिन्युएबल सोर्स. दॅट मीन्स म्हणजे काय? बायोडिझेल इज प्रोड्युस्ड फ्रॉम रिन्युएबल सोर्स. दॅट मीन्स पुनर्वापर करणाऱ्या रिसोर्सेस पासून. हे बघा, आपण जर समजा शेंगदाण्यापासून जर बायोडिझेल बनवत असेल, शेंगदाण्याच्या तेलापासून, आपल्याला शेतामध्ये शेंगा, भुईमुगाच्या शेंगा अजून लावता येतील की नाही? समजा करडईच्या तेलापासून बनवलं जात असेल बायोडिझेल, तर त्याचं उत्पन्न शेतामध्ये घेता येईल आपल्याला. समजा अॅनिमल पासून बनवलं जात असेल, त्या अॅनिमल आपल्याला पाळता येतील. तसं या ठिकाणी रिन्युएबल रिसोर्स पासून बनवलं जातं. तसं मिनरल ऑइल आहे ना, ते आपण तयार केलेलं नाही, ते निसर्गाने तयार केलेलं आहे. वनस्पती वगैरे आपण लावू शकतो, त्याच्यापासून उत्पन्न घेऊ शकतो, त्याच्यापासून बायोडिझेल बनवू शकतो. म्हणून इथं लिहिलेलं आहे इट इज प्रोड्युस्ड फ्रॉम रिन्युएबल रिसोर्स. तसं फक्त प्युअर डिझेल आहे ते रिन्युएबल पासून बनवलेलं आहे का? प्युअर डिझेल रिन्युएबल पासून बनवलेलं आहे का? बायोडिझेल बनवलं जातं रिन्युएबल पासून. प्युअर डिझेल म्हणजे मिनरल ऑइल पासून बनवलेलं, मिनरल ऑइल पासून मिळालेलं डिझेल. मिनरल ऑइल पासून मिळालेलं डिझेल हे रिन्युएबल आहे का? खाणीतून काढलेल्या तेलापासून मिळालेलं बायोडिझेल हे रिन्युएबल आहे का? त्याचं पुन्हा पुन्हा आपल्याला उत्पन्न करता येतं का? हॅलो, नाही. पण आपलं हे बायोडिझेल, मी प्युअर डिझेल कशाला म्हणणार? मिनरल ऑइल पासून मिळालेल्या डिझेलला. आणि बायोडिझेल कशाला म्हणणार? वनस्पती प्राण्यांपासून मिळालेलं. तर इथं प्रोड्युस्ड फ्रॉम रिन्युएबल रिसोर्स. आर यू गेटिंग दिस पॉइंट? बायोडिझेल कशापासून बनवलं जातं? रिन्युएबल रिसोर्स पासून मिळवलं जातं. ओके, हे काय डिस्क्रिप्शन नाही पाहिजे आपल्याला, लिहिणार पण नाहीत आपण. कॅन बी युज्ड इन एक्झिस्टिंग डिझेल इंजिन. आता तुमच्या गाड्यांना जे डिझेल इंजिन आहेत ना, त्या डिझेल इंजिनला हे बायोडिझेल चालतं. बायोडिझेल साठी सेपरेट इंजिन बनवण्याची आवश्यकता नाही. आपल्या ज्या गाड्या डिझेलवरच्या असतात त्या गाड्यांमध्ये बायोडिझेल टाकता येतं आणि आपली गाडी चालवता येते. म्हणजे त्याच्यासाठी सेपरेट अशी इंजिन बनवण्याची आवश्यकता नाही. म्हणून इथे लिहिलेलं आहे कॅन बी युज्ड इन एक्झिस्टिंग डिझेल इंजिन. पहिलं काय? रिन्युएबल रिसोर्स. दुसरं काय? कॅन बी युज्ड इन एक्झिस्टिंग डिझेल इंजिन. ओके. थर्ड, लेस ग्रीन हाऊस गॅस इमिशन. ग्रीन हाऊस गॅस म्हणजे कार्बन डायऑक्साईड या गॅसला ग्रीन हाऊस गॅस असं म्हटलं जातं. कार्बन डायऑक्साईड या गॅसला ग्रीन हाऊस गॅस असं म्हटलं जातं. त्या बायोडिझेल हा ज्या वेळेस गाड्यांमध्ये वापरला जातो तर त्याच्यातून कार्बन डायऑक्साईड हा खूप कमी प्रमाणामध्ये बाहेर पडत असतो. म्हणून इथं लिहिलेलं आहे लेस ग्रीन हाऊस गॅस इमिशन. पण जर आपण मिनरल ऑइल पासून जे डिझेल मिळवलेलं आहे त्याच्यामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. पण आपल्या ह्या बायोडिझेल मधून खूप कमी प्रमाणामध्ये ग्रीन हाऊस गॅस बाहेर पडतो.
ग्रीन हाऊस गॅस म्हणजे कार्बन डायऑक्साइड गॅस. नेक्स्ट, फर्स्ट काय रिन्युएबल सोर्स यूज इन एक्झिस्टिंग डिझेल इंजिन. थर्ड वन लेस ग्रीन हाऊस गॅस इमिशन. लेस ग्रीन हाऊस गॅस इमिशन. देन ग्रोन प्रोड्युस्ड अँड डिस्ट्रीब्युटेड लोकली. ग्रोन म्हणजे बायोडिझेल ज्याच्यापासून बनवलं जातं त्या वनस्पतींची लागवड करता येते, त्याच्यापासून ते वस्तू मिळवता येते. समजा शेंगदाण्याच्या तेलापासून बायोडिझेल मिळवायचं असेल तर शेंगदाण्याची लागवड करता येते, त्याच्यापासून शेंगदाणे मिळवता येतात, त्याच्यापासून तेल मिळवता येतं आणि ते तेल सगळीकडे त्या एरियामध्ये सर्वांना हे बायोडिझेल सप्लाय करता येतं. म्हणून इथं लिहिलेलं आहे ग्रोन, त्याची लागवड करता येते, त्याच्यापासून बायोडिझेल प्रोड्यूस करता येतं आणि डिस्ट्रीब्युटेड लोकली त्या एरियातल्या लोकांना त्याचा फायदा होतो. ओके. क्लीनर बायोफ्युएल रिफायनरीज म्हणजे आता समजा शेंगदाण्याच्या तेलापासून बायोडिझेल बनवायचे तर क्लीनर बायोडिझेल रिफायनरी म्हणजे शेंगदाण्यातून तेल काढण्याची ही प्रोसेस जिथं चालू असते तर तिथं कुठल्याही प्रकारचे गॅसेस वगैरे इमिट होत नाहीत, म्हणून लिहिलेलं आहे क्लीनर बायोफ्युएल रिफायनरी. म्हणजेच प्रोडक्शनची प्रोसेस, सेपरेशनची प्रोसेस, त्याच्या रॉ मटेरियल पासून तेल मिळवण्याची प्रोसेस, या प्रोसेसला रिफायनरी असं म्हटलं जातं. तर ही प्रोसेस मध्ये कुठल्याही प्रकारचे वेस्ट मटेरियल बाहेर पडत नाही. आता शेंगदाण्यापासून तेल काढलं तर त्या चोथा जो आहे तो जनावरांना पेंड वगैरे म्हणून वापरता येत असतो. कुठलंही वेस्ट मटेरियल त्याच्यामध्ये तयार होत नाही. ओके, त्याला म्हणायचं क्लीनर बायोफ्युएल रिफायनरीज. नेक्स्ट, बायोडिग्रेडेबल अँड नॉन टॉक्सिक. जे वेस्ट मटेरियल तयार झालेलं आहे ते बायोडिग्रेडेबल आहे आणि ते शरीराला हानिकारक नाही, म्हणून तर त्याचा यूज हा पेंड वगैरे म्हणून करता येत असतो. इट इज अ बायोडिग्रेडेबल अँड नॉन टॉक्सिक. बेटर फ्युएल इकॉनॉमी. बेटर फ्युएल इकॉनॉमी म्हणजे आपल्याला कमी पैशामध्ये कमी याच्यामध्ये हे मिळू शकतं, त्याला बेटर फ्युएल इकॉनॉमी असं म्हणायचं. त्यानंतर नेक्स्ट, पॉझिटिव्ह इकॉनॉमिक इम्पॅक्ट. आपल्याला ते जर विकलो आपण तर आपल्याला पैसे मिळतात, आपण तयार केलं विकलं तर आपल्याला ते प्रॉफिट मिळतो, त्याचा नफा आपल्याला मिळतो. रिड्यूस दी फॉरेन ऑइल डिपेंडन्स. आपण मिनरल ऑइल साठी फॉरेन वरती डिपेंड आहे, म्हणजे दुसरीकडून आपण त्याची आवक करत मागवत असतो, ते दुसऱ्या देशातून मागवलं जातं, तर आपल्याला ती जी मागवणं आहे, जी फॉरेन ऑइल डिपेंडन्स आहे, दुसऱ्यांवरती आपण अवलंबून आहोत मिनरल ऑइल साठी, ते कमी होईल. दुसऱ्यांवरती एवढं अवलंबून राहावं लागणार नाही. मोर हेल्थ बेनिफिट. शरीराला ते चांगलं आहे, म्हणजे अपायकारक नाही. ओके, मोर हेल्थ बेनिफिट, रिड्यूस फॉरेन ऑइल डिपेंडन्स, पॉझिटिव्ह इम्पॅक्ट इफेक्ट, बेटर फ्युएल इकॉनॉमी, biodegradable and non-toxic, cleaner biofuel refineries, grown, produced and distributed locally, less greenhouse gas emission, and can be used in existing diesel engine produced from renewable resource. सांगा बरं भाऊ, कुणाला येते का? किती येतात ते बघूया. सांगा. हॅलो हॅलो. Positive economy impact. Impact. Good. Produce from renewable sources. Very nice. Biodegradable and non-toxic. Very good. Nice. Less production of greenhouse gases. Less production of greenhouse gases. Nice. Cleaner biofuel refinery. Refinery. Good. Roll number 3. Roll number 3. Hello. Roll number 3. Shraddha Birajdar. Yes, ma'am. Tell me at least one advantage of biodiesel.
What, ma'am? Which point is going on? Which point is going on? कुठला पॉइंट चालू आहे शिकवायला? कुठला पॉइंट शिकवायचा चालू आहे? कुठला पॉइंट स्टडी साठी चालू आहे आता? रोल नंबर 3. रोल नंबर 3. रोल नंबर 3 श्रद्धा अभिराजदार. Yes, ma'am. कोणता पॉइंट चालू आहे राणी? रोल नंबर 4. रोल नंबर 4. Advantages of biodiesel. ऍडव्हान्टेजेस ऑफ बायोडिझेल. गुड. ठीक आहे. हा सांगा अजून. बाकीचे मेंबर सांगा पटपट पटपट. Better fuel economy. रिड्यूस फॉरेन Air ऑइल quality. डिपेंडन्स. किती रे? भरपूर आहेत की काही पण सांगता येते ना. Biodegradable and non-toxic. बायोडिग्रेडेबल नॉन टॉक्सिक. हा More health कॅन बी benefits. यूज इन एक्झिस्टिंग डिझेल इंजिन. आता अस्तित्वात असणाऱ्या डिझेल Positive. इंजिन वापरता येतं. हा लो कॉस्ट. हा Positive economic impact. हा Positive economic impact. पॉझिटिव्ह इकॉनॉमिक इम्पॅक्ट. बरोबर आहे. ओके राईट. ओनली हेडिंग. लिहा फक्त हेडिंग लिहा. हा प्रोड्युस्ड फ्रॉम रिन्युएबल सोर्स. हा पहिलाच पॉइंट आहे. हा राईट डाऊन. ओनली हेडिंग. झालं मॅम. हा इथं मग ग्रोन प्रोड्युस्ड पर्यंत क्लीनर बायोफ्युएल रिफायनरीज. क्लीनर बायोफ्युएल रिफायनरीज. तोच पॉइंट इकडे पण आलेला बघा. क्लीनर बायोफ्युएल रिफायनरीज. बायोडिग्रेडेबल अँड नॉन टॉक्सिक. बेटर इकॉनॉमी. बेटर फ्युएल इकॉनॉमी. इज इट? लिहिलं का हेडिंग? 3 हेडिंग. Yes, ma'am. Yes, ma'am. पुढे हा पॉझिटिव्ह
इकॉनॉमिक इम्पॅक्ट. झालं. Yes. Yes. Last point of this chapter, disadvantage of biodiesel. Right heading, disadvantage of biodiesel. लक्ष द्या आता. लक्ष देताय ना. हे बघा, व्हेजिटेबल ऑइल आणि ॲनिमल ऑइल कितीतरी प्रकारचे आहेत. आपल्याला माहिती असलेले प्रकारच 31 प्रकार आहेत. सोयाबीन तेल, करडी तेल, एरंडेल तेल, शेंगदाण्याचं तेल वगैरे 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 कितीतरी. मग ते तेल बदललं की बायोडिझेलची क्वालिटी बदलते. म्हणून पहिला पॉइंट आहे व्हेरिएशन इन क्वालिटी ऑफ बायोडिझेल. डिसएडव्हान्टेज शिकतोय आता आपण. व्हेरिएशन इन क्वालिटी ऑफ बायोडिझेल. रॉ मटेरियल बदललं की बायोडिझेल बदलणार. शेंगदाण्याचं बायोडिझेल वेगळंच असणार आहे. कारळ सूर्यफूल असतं त्याचं बायोडिझेल वेगळंच असणार आहे. म्हणजे बायोडिझेल खूप टाईपचे बनतील. म्हणून इथे लिहिलेलं आहे व्हेरिएशन इन क्वालिटी ऑफ बायोडिझेल. नो सुटेबल फॉर यूज इन लो टेम्परेचर. कमी तापमान गेलं की ते आळून बसते, सॉलिडिफिकेशन होऊन बसते. त्यामुळे लो टेम्परेचरला ते युजफुल नाही. आपण जर त्या बायोडिझेल बनवायचं आहे म्हणून शेतामध्ये तेल देणाऱ्या वनस्पतीचं जर उत्पन्न करत बसलो तर फूड शॉर्टेज निर्माण होईल. अन्नाचा तुटवडा निर्माण होईल. आपल्याला त्याला फूड शॉर्टेज असं म्हणायचं. आणि चांगलं उत्पन्न काढण्यासाठी फर्टिलायझर जर वापरले तर शेतामध्ये फर्टिलायझर खूप होतील. म्हणजे माती नापीक बनेल काही दिवसानंतर. क्लॉगिंग इन इंजिन. कमी टेम्परेचर झालं की त्याचं सॉलिडिफिकेशन बनतंय म्हणजे इंजिन ब्लॉक होऊन बसेल. इंजिनला ब्लॉक करतं ते बायोडिझेल. रिजनल सस्टेनेबिलिटी. एरिया बदलला की बायोडिझेल बदलणार. त्याला रिजनल सस्टेनेबिलिटी असं म्हणायचं. वॉटर शॉर्टेज. आपण जर बायोडिझेल देणाऱ्या वनस्पती आणि प्राण्यांचं जर कल्टिवेशन करत बसलो, त्यांना मोठं करत बसलो तर आपल्या ह्युमन बिईंग साठी वॉटर शॉर्टेजचा प्रॉब्लेम निर्माण होईल. मोनोकल्चर. शेतामध्ये फक्त एकाच प्रकारचे उत्पन्न घ्यावे लागतील आपल्याला. फक्त आणि फक्त तेल देणाऱ्या वनस्पतीचेच उत्पन्न घ्यावे लागतील. त्याला मोनोकल्चर असं म्हणायचं. वेगवेगळी उत्पन्न घेता येणार नाहीत आपल्याला. त्याला मोनोकल्चर असं म्हणायचं. पुढे फ्युएल डिस्ट्रीब्युशन. फ्युएल डिस्ट्रीब्युशनचा प्रॉब्लेम निर्माण होईल. ज्या भागामध्ये तेल जास्त असेल तिथं जास्त भरपूर डिझेल बनेल आणि जिथं काही नाही तिथल्या लोकांना शॉर्टेज निर्माण होईल. यूज ऑफ पेट्रोलियम डिझेल टू प्रोड्यूस दी बायोडिझेल. पेट्रोलियम डिझेलचा सुद्धा बायोडिझेल मध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये यूज करावा लागतो. हे लास्टचं नाही शिकायचं आपल्याला. त्याच्या अगोदरचे सगळे पॉइंट महत्वाचे आहेत. सांगू शकाल का? हा सांगा बरं बघू. बायोडिझेल बदललं, सॉरी ऑइल बदललं की बायोडिझेल बदलते. त्याला व्हेरिएशन इन क्वालिटी ऑफ बायोडिझेल म्हणायचं. नॉट सुटेबल टू यूज फॉर लो टेम्परेचर. कमी तापमानाला वापरता येत नाही. फूड शॉर्टेजचा प्रॉब्लेम निर्माण होईल. वॉटर शॉर्टेजचा प्रॉब्लेम निर्माण होईल.
शेतामधली माती नापीक होईल, एकच पीक सारखं सारखं काढावे बसत बसावं लागेल, डिझेल इंजिन ब्लॉक होऊन बसेल. दीज आर दी डिसएडव्हान्टेज ऑफ बायोडिझेल. हे सगळे बायोडिझेलचे डिसएडव्हान्टेज आहेत. आर यू गेटिंग? Yes, ma'am. राईट डाऊन. लिहा राजांनो, चॅप्टर संपलेला आहे. थोडं एमसीक्यूज आपण डिस्कस करूयात, हे लिहून झाल्यानंतर मग फिनिश. आटपा पटपट पटपट. फक्त हेडिंग लिहायची. डिसएडव्हान्टेज ऑफ बायोडिझेल म्हणायचं, ओनली हेडिंग. हे लास्ट वाले लिहू नका, फ्युएल डिस्ट्रीब्युशन पर्यंत म्हणा. ओके. एमसीक्यू डिस्कस करायला 10-15 मिनिटं तरी लागतात. नेक्स्ट लेक्चरला आपण डिस्कस करूयात. लिहून झालं? हॅलो, कुणाला काही विचारायचं आहे का? रोल नंबर 2. No, ma'am. ओके, शाल वी स्टॉप? थांबूयात. उगीच पुढे अजून लेक्चर आहे, तुम्हाला ट्रेस नको. ओके.